नमस्कार सगळ्यांना, सारिकाच एज्युकेशनल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वी मधील इतिहासातील प्रकरण 6वे मनोरंजनाची माध्यमे व इतिहास या प्रकरणातील भारतीय चित्रपट सृष्टी म्हणजे चित्रपट या घटकातील पुढच्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत। समाजामध्ये वास्तवतेवर आधारित चित्रपटांबरोबर समाजामध्ये मोलाचे कार्य करणारे जे नेते आहेत, व्यक्ती, क्रांतिकारी यांच्या जीवनावर देखील चित्रपट तयार केले जाऊ शकतात अशा विचारसरणीला सुरुवात झाली आणि त्या विचारसरणीमधून प्रभात कंपनीने रामशास्त्री या विद्वान व्यक्तीवर आधारित रामशास्त्री हा चित्रपट काढला। त्यानंतर आचार्य अत्रे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढला। विश्राम बेडेकर यांनी वासुदेव बळवंत फडके या क्रांतिकारी व्यक्तीच्या जीवनावर आधारित चित्रपट काढला। दिनकर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे आहेत संताजी धनाजी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढला। तर या सगळ्यांच्या पुढे जाऊन प्रभाकर पेंढारकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणावर किंवा बालजीवनावर आधारित बाल शिवाजी हा चित्रपट काढला। या चित्रपटांची ही परंपरा चालू असतानाच चित्रपटसृष्टीला संत तुकाराम या चित्रपटामध्ये ज्या चित्रपटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते, म्हणजे संत तुकाराम हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष नाव करून गेला। त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावरती महत्त्व प्राप्त झाले। थोडक्यात मराठी भाषेबरोबर हिंदी भाषेमध्ये सुद्धा चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात झाली। यामध्ये सिकंदर, तानसेन, चंद्रगुप्त, मुघले ए आझम असे अनेक चित्रपट काढण्यात आले। हे सर्व चित्रपट ऐतिहासिक होते, त्यामुळे इथे इतिहासाचा आधार घेऊन ही चित्रपटाची निर्मिती झाली। फक्त ऐतिहासिक आणि पौराणिकच चित्रपट तयार केले जाऊ लागले नाहीत, तर सत्य घटनेवर आधारित देखील चित्रपटाची निर्मिती करण्यात येऊ लागली। यामध्ये डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता। त्यानंतर आंदोलन म्हणजे स्वातंत्र्य चळवळीला सुरुवात झालेली होती। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने होत होती, उठाव, चळवळी होत होत्या। या सर्वांवर आधारित देखील चित्रपट केले जाऊ लागले आणि हे चित्रपट तयार करण्यामागचा हेतू हाच होता की सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये राष्ट्रीय प्रेम निर्माण व्हावं। त्यानंतर आंदोलनामुळे किंवा उठावामध्ये काय काय नेमकं घडत आहे या घटना लोकांपर्यंत पोहोचविल्या जाव्यात, यासाठी ही चित्रपट तयार करण्यात येत होते। यामध्ये झाशी की राणी हा चित्रपट तयार करण्यात आला। थोडक्यात या चित्रपटसृष्टीच्या या कालावधीमध्ये काही कंपन्या अस्तित्वात आल्या आणि या कंपन्यांनी स्वतःच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भरीव कामगिरीमुळे किंवा चित्रपट निर्मितीमुळे एक चित्रपटसृष्टीत स्वतःचं एक वेगळं स्थान तयार केलं होतं। यामध्ये बॉम्बे टॉकीज आहे, फिल्मिस्तान, आर.के. स्टुडिओ, नवकेतन यासारख्या कंपन्यांनी स्वतःचं अस्तित्व तयार केलेलं होतं। थँक्यू।